चातुर्मासातील श्रावण महिन्याची सांगता होताच उत्सवाचा नवा सोहळा घेऊन भाद्रपद महिना सुरू झालेला आहे. या महिन्यात आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत असल्याने सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण जगभर जिथे जिथे गणेशोत्सव साजरा केला जातो तेथे भक्तिभाव आणि चैतन्याची लहर दिसते. पण बाप्पांच्या स्वागतापूर्वी येते ती हरतालिका तृतीयेचे मंगलव्रत. भाद्रपद शुद्ध तृतीयेला स्त्रिया स्वर्णगौरीसह हरतालिका व्रत करतात. यंदा हरतालिका तृतीया कधी आहे, तिचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी आपण जाणून घेऊयात. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी हे मंगळवार 26 ऑगस्ट 2025 रोजी साजरे करण्यात येतील. या हरतालिके पूजेचा शुभ मुहूर्त आहे मंगळवारी पहाटे 5:56 सुरू होऊन सकाळी 8:31 असेल. 2 तास 35 मिनिटांचा हा कालावधी पूजेसाठी अत्यंत मंगल मानला जातो. या वेळेत महिलांनी गौरी शंकराची स्थापना करून हरतालिकेचे व्रत करणे श्रेयस्कर मानले गेले आहे. हरितालिका व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घर स्वच्छ करून देवघरातील देवांची पूजा केली जाते. त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची तसेच शिवलिंगाची मनोभावे भक्तिभावाने पूजा करावी. या पूजेनंतर हरितालिका कथेचे पठण करावे. पूजेच्या वेळी गौरी मे प्रियता नित्यम अघनाशाय मंगला सौभाग्यास्तु ललिता भवानी सर्वसिद्धये या मंत्राचा जप केल्यास विशेष पुण्य लाभते. हरितालिका पूजा व्रत सुवासिनी आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी तर अविवाहित मुली योग्य जीवनसाथी मिळावा यासाठी करतात. या दिवशी महादेव पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया निर्जळी व्रत करतात, शृंगार करून पूजा आरती करतात आणि व्रताची कथा वाचतात. अनेक स्त्रिया रात्री चंद्राला अर्घ्य देखील देतात. हरतालिका व्रताची आख्यायिका म्हणजे पूर्व काळात पार्वतीने पर्वतराजा हिमालय यांची कन्या शैलपुत्री म्हणून जन्म घेतला होता. लहान असताना तिने महादेवांशी विवाह करण्याची इच्छा आपल्या वडिलांकडे बोलून दाखवली होती. जेव्हा ती उपवर झाली तेव्हा हिमालयाने नारद मुनींच्या सल्ल्याने तिचा विवाह भगवान विष्णूंसोबत करण्याचं ठरवलं. परंतु पार्वतीने मनोमन महादेवांना पती म्हणून वरले होते, पण ती असे प्रत्यक्ष आपल्या पित्याला सांगण्याचं धाडस करू शकली नाही. अशा वेळी तिने सखीकडून आपल्या वडिलांना निरोप पाठवला, तुम्ही जर माझी लग्नगाठ विष्णूंशी बांधली तर मी प्राणत्याग करेन. इतक्यावरच न थांबता ती सखीच्या मदतीने घरातून पळून गेली आणि शिवप्राप्ती व्हावी म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा करण्यास तिने आरंभ केला. या पूजेच्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया तिथी होती आणि हस्त नक्षत्र होते. पार्वतीने मनोभावे शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडक उपवास करून जागरण केले. तिच्या या कठोर तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन सहचारिणी म्हणून तिचा स्वीकार केला अशी आख्यायिका आहे. हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात. या हरितालिकेची पूजाविधी म्हणजे वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा केली जाते किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याची पद्धत ही प्रचलित आहे. संकल्प, 16 उपचार, पूजन, सौभाग्यलेणी अर्पण, नैवेद्य, आरती आणि कथावाचन असे या पूजेचे सामान्यतः स्वरूप असते. व्रतराज या ग्रंथामध्ये या व्रताचे वर्णन आढळते. महिला रात्री जागरण करतात, खेळ खेळतात आणि देवीची आराधना करतात. दुसऱ्या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटतात आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात. अखंड सौभाग्य प्रदान करणारा हरतालिका व्रत हा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी भगवान शंकर आणि माता पार्वतीची उपवासासह पूजा करतात.
पण नेमकी ही पूजा कोणी करावी आणि कोणी करू नये, तसेच या व्रताचे नियम काय आहे हे आपण जाणून घेऊया. हरतालिका व्रताचे महत्त्व म्हणजे पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने कठोर तप करून भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त केलं. तिच्या अटळ श्रद्धा आणि संयमामुळे शंकरांनी तिला स्वीकारलं. म्हणून हे व्रत स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. हे हरतालिका व्रत कोणी करावे तर सुवासिनी स्त्रिया, विवाहित महिला. या व्रताचा उद्देशच पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणे असल्यामुळे विवाहित स्त्रियांनी हे व्रत श्रद्धेने आणि नियमपूर्वक करणे उचित मानले जाते. त्यानंतर कुमारिका, अविवाहित मुलीही हे व्रत करू शकतात. देवी पार्वतीप्रमाणे त्यांनाही उत्तम वर प्राप्त व्हावा या इच्छेने त्या हे व्रत करू शकतात. त्यानंतर श्रद्धाळू महिला, ज्या स्त्रिया आध्यात्मिक श्रद्धेने शंकर पार्वतीची पूजा करतात, त्या वय किंवा वैवाहिक स्थितीची अट न बाळगता हे व्रत करू शकतात. हरतालिका व्रत कोणी करू नये तर गर्भवती महिला. या दिवशी उपवास खूप कठोर असतो, त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्रत करावे अथवा वर्ज्य करावे. अस्वस्थ किंवा औषधोपचारात असलेल्या महिला, अशा महिलांनी उपवास न करता केवळ पूजा करून भाविकतेने दिवस साजरा करावा. आणि ज्यांना वैद्यकीय कारणास्तव उपवास करता येत नाही, त्यांनी उपवास न करता फळाहार करून किंवा मानसिक भक्तीने व्रत पार पाडावे. हरतालिका व्रताचे मुख्य नियम म्हणजे उपवासाचे पालन. काही महिला निर्जळी उपवास करतात, पाणीही न घेता, तर काही फलाहार करतात. उपवासाची पद्धत स्वतःच्या आरोग्यानुसार ठरवावी. हरतालिका व्रताच्या आदल्या दिवशी हा संकल्प घ्यावा. पूजेसाठी लागणारी सामग्री ही आधीच गोळा करावी. मूर्ती स्थापना, पूजा. भगवान शिव आणि पार्वतीची मूर्ती स्थापन करून त्यांना गंध, फुले, बेलपत्र, दुर्वा, नैवेद्य इत्यादी अर्पण करावे. हरतालिका कथाचं वाचन करावं किंवा ऐकावं. रात्रभर जागरण. काही ठिकाणी स्त्रिया रात्रभर भजन पूजन करून जागरण करत असतात आणि सूर्योदयानंतर किंवा ठराविक मुहूर्तावर व्रत पारण म्हणजेच उपवास सोडले जाते. अशा पद्धतीने हरतालिकेचे व्रत साजरे केले जाते. सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.